नमस्कार. स्वागत आहे एयूएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये. बातमी आहे जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने. राज्यातील हजारो पेन्शन पीडित कर्मचारी ज्या निकालाची प्रतीक्षा करीत आहेत, त्या न्यायालयीन लढाईत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शासन आणि वकिलांच्या काही अनपेक्षित निर्णयामुळे ही प्रक्रिया आता लांबणीवर पडली आहे. तर बघूया नेमकं काय घडलं 11 मार्चच्या सुनावणीमध्ये. पेन्शन पात्रतेसाठी मूळ नियुक्तीचा दिनांक हा सर्वात महत्वाचा आधार असतो. मात्र 26 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीत पीडित बांधवांच्याच वकिलांनी न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या विभागणीची मागणी केली. 4 डिसेंबरला न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि शासनाने अवघ्या महिनाभरात ही विभागणी प्रक्रिया पूर्णही केली. पण याच प्रक्रियेत मोठा घोळ झाला आहे. शासन स्तरावरून प्रसिद्ध झालेल्या यादीत अनेक गंभीर चुका आहेत. विशेषतः जे शिक्षक 100% अनुदानित शाळांवर विनाअनुदानित तुकडीवर पूर्ण वेळ काम करत आहेत, त्यांना या यादीत चक्क पार्ट टाइम दाखवण्यात आले आहे. निर्णय लांबणीवर टाकण्यासाठी शासनाने या त्रुटी निर्माण केल्याचा आरोप आता पीडित कर्मचाऱ्यांमधून होत आहे. या सर्व घडामोडींमुळे 18 डिसेंबरला जो सकारात्मक निर्णय येणे अपेक्षित होते, तो आता लांबणीवर पडला आहे. 11 मार्चच्या सुनावणीत काय होणार याची पूर्वकल्पना असल्याने वरिष्ठ वकीलही उपस्थित नव्हते. आता या प्रकरणाची नियमित सुनावणी येत्या 28 एप्रिल 2026 पासून सुरू होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट देसाई मॅडम यांनी दिली आहे. हिंगणघाट येथील पेन्शन योद्धा श्री प्रदीप महल्ले यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की शासन वारंवार या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहे. त्यामुळे पीडित बांधवांनी सध्या कोणतीही अवमान याचिका दाखल न करता थोडा संयम राखावा आणि 28 एप्रिल पर्यंत वाट पाहावी असे सांगितले आहे. पेन्शन लढ्यातील अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.